नमस्कार विद्यार्थी मित्रो, ॲप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण युनिट नंबर 2 रेडिओ ॲक्टिव्हिटी अँड अल्ट्रासॉनिक वेव्स यामध्ये नेक्स्ट पॉईंट डिस्कस करणार आहोत। पण त्याच्या आधी आपण जे लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे त्याचं थोडंसं रिव्हिजन करूया। ओके, सो लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय अल्ट्रासॉनिक वेव्ह, व्हॉट इज मीन बाय साऊंड वेव्ह, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ वेव्ह, व्हॉट आर द टाइप्स ऑफ वेव्ह हे आपण बघितलेलं आहे। आणि त्यामध्ये दोन टाईप वेव्हचे आपण बघितलेले आहेत, ते म्हणजेच कोणते, एक ट्रान्सव्हर्स वेव्ह, दुसरं काय असणार आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह। ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडिनल वेव्ह हे दोन वेव्हचे टाईप्स आहेत। ओके, ॲक्च्युली दोन टाईप्स कोणाचे असणार आहेत, प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या, बरोबर का। प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज अ वेव्ह विच इज रिक्वायर्ड ए मटेरियल मीडियम। ओके, सो ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह हे दोन वेव्ज आपण बघितलेले आहेत, याची डेफिनेशन पण बघितलेलं आहे। या केसमध्ये पार्टिकलचं व्हायब्रेशन जर परपेंडिक्युलर असेल वेव्हच्या डायरेक्शनला तर त्या वेव्हला आपण काय म्हणतो, ट्रान्सव्हर्स वेव्ह। इथं मात्र काय होतं, पार्टिकलचं व्हायब्रेशन पॅरलल असेल वेव्हच्या डायरेक्शनला तर त्या वेव्हला आपण काय म्हणणार आहोत, लॉन्जिट्युडिनल वेव्ह। ओके, आता हे आपण डेफिनेशन याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। एक्झाम्पल काय बघितलं आपण इथं, वॉटर वेव्ह। एक्झाम्पल काय होतं, वॉटर वेव्ह और वेव्ह प्रोड्यूस्ड इन अ वायर। जेव्हा एखादी वायर तुम्ही प्लग करताय तेव्हा त्या वायरमध्ये जी वेव्ह प्रोड्यूस होणार आहे ती कुठली वेव्ह असणार आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ह। आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये बेस्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपण, बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजेच काय, साऊंड वेव्ह। साऊंड वेव्ह इज द एक्झाम्पल ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह। ओके, साऊंडमध्ये काय होतं, पार्टिकलचं व्हायब्रेशन होतं, कसं होतं, पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह। वेव्हच्या डायरेक्शनला पार्टिकल्स व्हायब्रेशन पॅरलल, साऊंड वेव्ह इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह। ओके, मग या वॉटर वेव्हमध्ये किंवा ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये पार्टिकलचं व्हायब्रेशन कसं असणार आहे, परपेंडिक्युलर, बरोबर का। त्यामुळं इथं वेव्हचं जे नेचर असणार आहे, वेव्ह नेचर ते कसं असणार आहे बघा बाळांनो, वेव्ह नेचर कसं असणार आहे, हे असं असणार आहे, बरोबर। याला आपण काय म्हणतो, नेचर ऑफ द वेव्ह। पार्टिकल हा पाथ ट्रॅव्हल करत नाही आहे या दोन्ही केसमध्ये, पार्टिकल त्याच्या मेन पोझिशनपासून फक्त काय होतोय, व्हायब्रेट होतोय, बरोबर का। पण वेव्हची डायरेक्शन कशी असते, ही अशी। हा वेव्हचा काय, हा पार्टिकलचा काय असणार आहे, ग्राफ आहे। व्हायब्रेशन ऑफ पार्टिकलचा हा ग्राफ आहे, हा पार्टिकलचा पाथ नाही आहे, हा पाथ नाही आहे। समजा ही वायर आहे, समजा वायर प्लग केला तर या वायरमध्ये असणारे पार्टिकल्स काय होत आहेत, फक्त अप अँड डाऊन मूव्ह होत आहेत। ओके, अप अँड डाऊन मूव्ह होत आहेत। ओके, पण त्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनमुळं, त्या वायरच्या डिस्टर्बन्समुळे इथे काय होते, एक वेव्ह प्रोड्यूस होते। दिस इज द ग्राफ ऑफ द वेव्ह। ओके, पण पार्टिकलचा पाथ कसा असणार आहे, अप अँड डाऊन और बॅक अँड फोर्थ, एवढं लक्षात ठेवा। ओके, मग हा ग्राफ आहे वेव्हचा। मग ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये पार्टिकल व्हायब्रेट होतोय। ओके, पाण्यामध्ये खडा टाकला, वॉटर मॉलिक्यूल काय होईल बघा, वरती आला, परत काय होईल, तो वॉटर मॉलिक्यूल खाली जाणार आहे, परत वर खाली वर खाली। मग वर जेव्हा येतो इथं या पॉईंटला आपण काय म्हणायचं आहे, क्रस्ट, क्रस्ट। आणि पार्टिकल खाली गेला इथं तर याला आपण काय म्हणणार आहोत, ट्रप, क्रस्ट अँड ट्रप। अल्टरनेट क्रस्ट ट्रप, क्रस्ट ट्रप आर फॉर्म इन ट्रान्सव्हर्स वेव्ह। ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये अल्टरनेट क्रस्ट ट्रप, परत इथं काय येणार आहे, क्रस्ट, पुन्हा इकडे पुढे काय येईल, ट्रप, हे फॉर्म होतात। अल्टरनेट क्रस्ट ट्रप्स आर फॉर्म इन दी ट्रान्सव्हर्स वेव्ह। सिमिलरली या लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये काय फॉर्म होतात बघा, अल्टरनेट। म्हणजे जेव्हा साऊंड वेव्ह असतं तेव्हा पार्टिकलचं व्हायब्रेशन कसं असणार आहे, पॅरलल। त्यामुळे काय होतं बघा बाळांनो, इथं पार्टिकलचं काय होतं, व्हायब्रेशन होतं, म्हणजेच या पद्धतीनं काय होतं, तिथं कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, या पद्धतीने तिथं वेव्ह तयार होते। बघा इथं दाखवलेलं आहे बघा मी, इथं लाईनची डेन्सिटी खूप जवळजवळ आहे ना। ओके, इथं काय झालेलं आहे बघा, ती स्प्रिंग किंवा ती वेव्ह कॉम्प्रेस झालेलं आहे, कॉम्प्रेशन। इथं वाईड आहे, ओके, इथं काय असणार आहे, रेअरफॅक्शन। इथं काय असणार आहे, कॉम्प्रेशन। इथं काय असणार आहे, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन। बघा सी म्हणजेच काय, कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन, आणि आर मीन्स व्हॉट, आर मीन्स रेअरफॅक्शन,
रेअरफॅक्शन. स्प्रिंगला तुम्ही जर का ओढला आणि सोडला तर काय होईल, स्प्रिंग काय होते, ऑसिलेट होते, बरोबर का. ड्यू टू दॅट ऑसिलेशन वेव्ह विल बी जनरेटेड अँड दॅट वेव्ह इज कॉल्ड ॲज लॉन्जिट्युडिनल वेव्ह. मग स्प्रिंगला तुम्ही ओढताय सर काय होतं, स्प्रिंग काय होते, एक्सपांड होते, म्हणजेच काय होतं बाळांनो, तिथं रेअरफॅक्शन होतं. स्प्रिंगला सोडला काय होईल, स्प्रिंग परत कॉम्प्रेस होणार आहे, कॉम्प्रेशन. म्हणजे अल्टरनेट कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन होते. अशा वेव्हला आपण काय म्हणतो, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ओके. इन ट्रान्सवर्स वेव्ह alternate crust trough are formed. In longitudinal wave alternate compression rarefactions are formed. एवढं लक्ष ठेवा. ओके. साऊंड वेव्ह इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आता साऊंड वेव्ह जी आहे, साऊंड वेव्ह, ओके, आता त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते जरासं बघूया आपण. तर साऊंड वेव्ह ही एक वेव्ह आहे लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या टाईपमध्ये. म्हणजे साऊंड वेव्ह इज द एक्झाम्पल ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आणि ऑल लॉन्जिट्युडिनल वेव्हज ऑर ऑल ट्रान्सवर्स वेव्हज रिक्वायर्ड ए मटेरियल मीडियम. म्हणजे साऊंड वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज लागते. ओके. म्हणजे साऊंड वेव्ह जी आहे ती साऊंड वेव्ह सॉलिड मटेरियलमधून पण ट्रॅव्हल होते, लिक्विडमधून पण ट्रॅव्हल होते आणि गॅसेसमधून पण ट्रॅव्हल होते. हे मीडियम्स आहेत, मटेरियल मीडियम. यापैकी कुठल्याही मटेरियलमधून साऊंड वेव्ह काय होते, ट्रॅव्हल होते, प्रोपॅगेट होते, बरोबर का. ओके. साऊंड वेव्ह प्रोपॅगेट्स. पण एक मीडियम असा आहे ज्याला आपण काय म्हणतो, व्हॅक्यूम, जिथं एअर मॉलिक्युल्स नसतात, एअर मीडियम नसतं. ओके. व्हॅक्यूम या मीडियममधून साऊंड वेव्ह पास होत नाही. त्याला आपण काय म्हणूया, डू नॉट प्रोपॅगेट किंवा डू नॉट ट्रॅव्हल. साऊंड वेव्ह फक्त सॉलिड, लिक्विड, गॅसेस या मीडियममधूनच ट्रॅव्हल होते. मटेरियल मीडियम रिक्वायर्ड आहे साऊंड वेव्ह पास होण्यासाठी, पण व्हॅक्यूम या मीडियममधून साऊंड वेव्ह पास होणार नाही आहे. ओके. आणखीन साऊंड वेव्हची व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह हे किती असते हे बघूया आपण. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह ॲक्च्युली इन एअर मीडियममध्ये 0 डिग्री सेल्सिअसला साऊंड वेव्हची व्हेलॉसिटी किती असते माहिती आहे काय, ऑलमोस्ट किंवा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 332 मीटर पर सेकंड. 332 मीटर पर सेकंड इतकं व्हेलॉसिटी असते साऊंड वेव्हची इन एअर. ओके. इन एअर टेम्परेचर वाढलं व्हेलॉसिटी व्हॅरी होणार. ओके. टेम्परेचर चेंज झाले की व्हेलॉसिटी पण काय होते, चेंज होते. बट इन एअर व्हेलॉसिटी ऑफ साऊंडची जी रेंज आहे ती रेंज काय असणार आहे बघा, तर 330 मीटर पर सेकंड टू 340 मीटर पर सेकंड या रेंजमध्ये नॉर्मल टेम्परेचरला साऊंडची व्हेलॉसिटी असते. ओके. साऊंडची व्हेलॉसिटी ॲट नॉर्मल टेम्परेचर 330 मीटर पर सेकंड टू 340 मीटर पर सेकंड इतके असते. ओके. हे झालं साऊंड वेव्हच्या रिलेटेड. आता साऊंड वेव्ह किंवा नुसता वेव्ह जरी म्हटलं तर वेव्हचं नेचर आपल्याला माहिती आहे आणि नेचर थ्रू आपल्याला काय करायचं, आता काही डेफिनेशन्स आहेत, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स ते बघायचे आहेत. सो नेचर ऑफ वेव्ह काय आहे ते मी पहिल्यांदा तिथे ड्रॉ करतो आहे. नेचर ऑफ वेव्ह. ओके. दिस इज वी कॉल्ड नेचर ऑफ वेव्ह नेचर. ओके. यस. अल्टरनेट क्रस्ट ट्रप जर काही ट्रान्सवर्स वेव्ह आहे असं म्हटलं आपण, क्रस्ट ट्रप. जर का आपण ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे असं म्हटलं तर काय असणार इथं, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, अल्टरनेट कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन. ओके. लक्षात ठेवा. नेचर ऑफ द वेव्ह, नेचर ऑफ ग्राफ ऑफ वेव्ह म्हणूया आपण, ग्राफ ऑफ वेव्ह. ओके. आता यामध्ये काय करूया, हा जो वाय ॲक्सिस आहे या वाय ॲक्सिसवरती आपण काय करायचं, डिस्टन्स घेऊया. डिस्टन्स पार्टिकलचं काय होतं आहे, व्हायब्रेशन ना, म्हणजे पार्टिकल डिस्प्लेस होतो आहे, त्याचं काय ते डिस्टन्स असणार आहे, हे डिस्टन्स. ओके. आणि अलॉंग एक्स ॲक्सिस आपण काय घ्यायचं आहे, टाईम. काय घेऊया आपण, टाईम.
आणि ओरिजिन इनिशियली कुठं असणार, पार्टिकल इथं असणार आहे. ओके, ॲट टाईम 0 डिस्टन्स पण का असणार आहे, 0 असणार आहे. वेव्ह फॉर्म होणार नाही आहे, बरोबर का. आणि जेव्हा म्हणजे पाण्यामध्ये तुम्ही खडा टाकला तर काय झालं, डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला, त्यामुळे वॉटर मॉलिक्युल्सचं काय होतं, व्हायब्रेशन होतं. म्हणजे पाण्यामध्ये खडा टाकायच्या आधी वॉटर मॉलिक्युल्स कसे आहेत, स्टेबल आहेत. कुठे असणार ते, 0 म्हणजे ओरिजिनला असणार आहेत. ओके, ओरिजिनला. तुम्ही जेव्हा खडा टाकता तेव्हा काय होतं, वॉटर मॉलिक्युल्स वर खाली होतं ना, म्हणजे क्रस्ट स्ट्रप असणार आहे. आणि त्या पद्धतीने काय होतं, अशी एक वेव्ह तयार होते, अशी एक काय होणार आहे, वेव्ह तयार होणार आहे. मग यामध्ये आपण पहिली डेफिनेशन बघणार आहोत, ती म्हणजेच कोणती, ॲम्प्लिट्यूड. फर्स्ट डेफिनेशन काय आहे, ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह. सिम्बॉल आहे त्याला कॅपिटल ए. ॲम्प्लिट्यूड म्हणजेच काय, कॅपिटल ए. आता याची डेफिनेशन काय बघा, ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन काय असणार आहे, दी मॅक्झिमम डिस्टन्स, द मॅक्झिमम डिस्टन्स कवर्ड by the particle to form a wave, okay, called as amplitude, called as its amplitude. मीडियममध्ये डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला, पार्टिकल्स काय होणार आहे, व्हायब्रेशन. म्हणजे पार्टिकल काय डिस्टन्सनी काय होणार आहे, तो ऑसिलेट होणार आहे किंवा व्हायब्रेट होणार आहे. ओके, मग त्या पार्टिकलचं जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे बघा, मॅक्झिमम डिस्टन्स, त्या पर्टिक्युलर मॅक्झिमम डिस्टन्सलाच आपण काय म्हणायचं आहे, ॲम्प्लिट्यूड. समजतंय. समजा आपण काय म्हणूया, इथं हा एक वॉल घेऊया, वॉलच्या इथं वॉलला काय केलं आपण, वायरचं किंवा एका स्ट्रिंगचं एंड आपण फिक्स केलेलं आहे, दुसरं एंड आपल्या हातामध्ये आहे. ओके, आपण हे प्लग करायच्या आधी या स्ट्रिंगमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते कुठे असणार आहेत, इथे असणार आहेत. या स्ट्रिंगमध्ये बरेच असे पार्टिकल्स आहेत. प्रत्येक पार्टिकल कुठे असणार आहेत, रेस्टला, ओरिजिनला आहेत, बरोबर. तुम्ही जेव्हा प्लग करता तेव्हा काय होतं, ही स्ट्रिंग अशी तयार होते ना, अशी वेव्ह तयार होते बघा प्लग केल्यानंतर. म्हणजे इथला पार्टिकल काय होतो, इथे येतो, बरोबर का. इथला पार्टिकल इथे जातो, इथला पार्टिकल इथे येतो, इथला पार्टिकल कुठं जात नाही आहे, हा तिथेच राहतो. हा पार्टिकल खाली येणार आहे, असं खाली. प्रत्येक पार्टिकलचं काय होतं, व्हायब्रेशन होतं. त्यामुळे प्रत्येक पार्टिकल हा काहीतरी डिस्टन्स काय करतो, कवर करतो, बरोबर का. मग हा पार्टिकल हे डिस्टन्स कवर केला, इथला पार्टिकल हे डिस्टन्स कवर करेल, इथला पार्टिकल हे डिस्टन्स कवर करेल, इथला पार्टिकल हे डिस्टन्स कवर करेल. पण या पार्टिकलचं मात्र काय असणार आहे, डिस्टन्स मॅक्झिमम असणार आहे. इथल्या पार्टिकलचं डिस्टन्स काय असणार आहे, मॅक्झिमम. म्हणून याला आपण काय म्हणायचं आहे, ॲम्प्लिट्यूड. समजते. म्हणजे या वेव्हमध्ये हा पार्टिकल काय होतो, इथं जातो एवढ्या अंतरावरती, त्यामुळे हे काय असणार आहे, त्याचं ॲम्प्लिट्यूड. हा पार्टिकल बघा खाली एवढ्या जातो, ह्या पार्टिकलचं डिस्टन्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. याला आपण काय म्हणूया, ॲम्प्लिट्यूड. इथला पार्टिकल बघा खाली गेला इथंपर्यंत ना, मग हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, कोणतं डिस्टन्स मॅक्झिमम आहे, हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, मॅक्झिमम डिस्टन्स आहे. यालाच आपण काय म्हणायचं आहे, ॲम्प्लिट्यूड. ओके, द मॅक्झिमम डिस्टन्स कवर्ड बाय दी पार्टिकल टू फॉर्म ए वेव्ह, ओके, कॉल्ड ॲज इट्स ॲम्प्लिट्यूड. समजतंय. ॲम्प्लिट्यूड कशाला म्हणायचं आहे, इथं बघा हे काय असणार आहे, मॅक्झिमम डिस्टन्स, यालाच आपण काय म्हणायचं आहे, ॲम्प्लिट्यूड. समजतंय. ही झाली ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन. आता ॲम्प्लिट्यूड काय आहे, एक डिस्टन्सच आहे ना, मॅक्झिमम डिस्टन्सच आहे. त्यामुळं ॲम्प्लिट्यूडचं युनिट काय असणार आहे, युनिट असणार आहे मीटर. याचा युनिट काय असणार आहे, मीटर. CGS युनिट काय असणार आहे, CGS युनिट इज सेंटीमीटर. ओके, CGS युनिट. ओके, नेक्स्ट डेफिनेशन. तर ॲम्प्लिट्यूडचं डायमेन्शन काय असणार आहे बाळांनो, डायमेन्शन हे पण लिहून टाकूया आपण आता, डायमेन्शन. ओके, LMT, लेंथ, मास अँड टाईम, डायमेन्शन. आता ॲम्प्लिट्यूड हे प्युअर डिस्टन्सच आहे ना, म्हणजे इथं मास नाही आहे, 0, टाईम पण नाही, 0, डिस्टन्स काय असणार आहे, 1. L1 इज द डायमेन्शन ऑफ ॲम्प्लिट्यूड. नेक्स्ट डेफिनेशन आहे ते म्हणजेच कोणती, फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट काय आहे, फ्रिक्वेन्सी. ओके, याला सिम्बॉल काय देऊया आपण, स्मॉल n. फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणायचं आहे, स्मॉल n. ओके, आता या फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय असणार आहे बघा. मी पहिला डेफिनेशन लिहितोय, दी नंबर ऑफ व्हायब्रेशन्स
किंवा याला आपण ऑसिलेशन पण म्हणू शकतोय. द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय द पार्टिकल per unit time is called its frequency. कळते का बघा, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एक प्युअर नंबर आहे. इट इज अ प्युअर नंबर ऑफ व्हायब्रेशन. एका सेकंदामध्ये किंवा गिवन टाईममध्ये तो पार्टिकल किती व्हायब्रेशन कंप्लीट करतो, तो किती म्हणजे नंबर जो आहे ना, तो नंबर म्हणजेच काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी. समजतंय? म्हणजे स्प्रिंगला तुम्ही जर का स्ट्रेच केला आणि सोडून दिला तर स्प्रिंग काय होणार आहे, ऑसिलेट होणार आहे, बरोबर का. मग एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन होतात, तो नंबर म्हणजेच काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी, बरोबर का. म्हणजे फ्रिक्वेन्सी इज अ प्युअर नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल टू कंप्लीट ऑसिलेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. पर युनिट टाईम म्हणूया आपण, पर युनिट टाईम. एका सेकंदामध्ये किंवा 2 सेकंदामध्ये 10 मिनटामध्ये किती व्हायब्रेशन कंप्लीट करतो, तो नंबर म्हणजेच काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी. ओके. युनिट काय आहे फ्रिक्वेन्सीचं युनिट असणार आहे हर्ट्ज. काय आहे, हर्ट्ज इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. सिम्बॉल आहे H_z. हर्ट्ज इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके. आणि फॉर्म्युला काय असणार आहे फ्रिक्वेन्सी ते पण बघूया. फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सीला सिम्बॉल आहे N इज इक्वल टू 1/T. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/T, वेअर T इज टाईम कॉल्ड ॲज पिरियॉडिक टाईम. या पिरियॉडिक टाईमची डेफिनेशन आपण पुढे बघायचं आहे. ओके. पिरियॉडिक टाईमची डेफिनेशन आपण पुढे बघणार आहोत. पिरियड म्हणजे काय, पण लक्षात ठेवा आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे. फ्रिक्वेन्सी मीन्स रेसिप्रोकल ऑफ इट्स पिरियड. टाईम, बरोबर का, हे टाईम आहे. हे 1 म्हणजेच काय समजा 1 ऑसिलेशन. ओके. एक ऑसिलेशन विथ रिस्पेक्ट टू 1 पिरियड जर असेल ना तर त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, 1 हर्ट्ज. 1 हर्ट्ज इज द फ्रिक्वेन्सी. एका पिरियडमध्ये एक ऑसिलेशन जर का कंप्लीट करत असेल तो पार्टिकल, तर त्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, 1 हर्ट्ज. ओके. N इज इक्वल टू 1/T हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यावरून पण युनिट आहे बाळांनो फ्रिक्वेन्सीचं. काय असणार आहे, तर 1/T. हा टी काय आहे, पिरियडिक टाईम ना, आणि टाईमची युनिट काय आहे, सेकंड. मग सेकंड 1/सेकंड पर सेकंड म्हणजे आपण पर सेकंड काय असणार आहे, युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. किंवा हा सेकंड वरती गेला तर काय येईल, सेकंड इनवर्स इज ऑल्सो युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय, हर्ट्स किंवा सेकंड इनवर्स. ओके. फॉर्म्युला युनिट. नेक्स्ट डेफिनेशन आहे ती म्हणजेच कोणती, पिरियड और वी कॅन राईट पिरियॉडिक टाईम. त्याला सिम्बॉल काय दिलेला आहे आपण, कॅपिटल T. सिम्बॉल काय आहे, कॅपिटल T. ओके. आता पिरियॉडिक टाईम म्हणजेच काय असणार आहे बघा, कोणत्या टाईमला पिरियॉडिक टाईम म्हणायचं आहे, द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन वेव. एक वेव कंप्लीट करण्यासाठी जो टाईम लागतो त्या टाईमलाच काय म्हणणार आपण, पिरियड. कळते. एक वेव कंप्लीट करण्यासाठी त्या पार्टिकलला जो टाईम लागतो त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, पिरियॉडिक टाईम. इथं बघा. ओके. पार्टिकल इनिशियली कुठे आहे, ओरिजिनला आहे. तो पार्टिकल व्हायब्रेट झाला बघा, तसं वर जाईल, परत मिनी पोझिशनला येणार आहे, पुन्हा तो खाली जाणार आहे, परत मिनी पोझिशनला येणार आहे, बरोबर का. म्हणजे इथं तो पार्टिकल काय करतोय बघा, एक करस्ट आणि एक ट्रप परफॉर्म करतो. तेव्हा काय होतं, इथं एक वेव तयार होते. ही काय झाली, एक वेव. बघा ही काय असणार आहे, एक वेव. आणि एक वेव कंप्लीट करण्यासाठी जो टाईम लागणार आहे या टाईमलाच आपण काय म्हणणार आहोत, पिरियॉडिक टाईम. 0 टाईमपासून कॅपिटल T पर्यंत पिरियॉडिक टाईम. इथं टाईम किती लागणार आहे, हाफ पिरियॉडिक टाईम T/2. 0 T/2 T. समजते. एक वेव कंप्लीट करण्यासाठी पार्टिकलला जो टाईम लागणार आहे त्या टाईमला आपण काय म्हणतो, पिरियॉडिक टाईम. मग पिरियॉडिक टाईमचा फॉर्म्युला काय, याच्यावरून करता येईल तुम्हाला. पिरियॉडिक टाईम म्हणजे काय, T इज इक्वल टू 1/N. T इज इक्वल टू 1/N.
रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, पिरियडिक टाईम. ज्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी जास्त पिरियड कमी, ज्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी कमी पिरियडिक टाईम जास्त. ओके, बोथ आर इनवर्सली प्रोपोर्शनल. युनिट काय असणार आहे पिरियडिक टाईमचं, युनिट पिरियडिक टाईम ना, टाईम म्हणजे सेकंद असणार आहे. सेकंद इज द युनिट ऑफ पिरियडिक टाईम किंवा पिरियड. समजते, पिरियड मीन्स टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन वेव्ह. पार्टिकलला एक वेव्ह कंप्लीट करण्यासाठी जो टाईम लागणार आहे त्या टाईमलाच आपण काय म्हणणार आहोत, पिरियडिक टाईम. समजते, दिस इज द डेफिनेशन ऑफ पिरियडिक टाईम. नेक्स्ट डेफिनेशन काय बघा, याच्या पुढची डेफिनेशन आहे ती म्हणजेच वेव लेंथ. कोणती डेफिनेशन आहे म्हणून, वेव लेंथ. वेव लेंथ नेक्स्ट नंबर किती असणार आहे, 4 नंबर, वेव लेंथ. वेव लेंथ. आता वेवलेंथला सिम्बॉल काय देऊया आपण, लॅम्बडा. लॅम्बडा इज द सिम्बॉल स्टँड्स फॉर वेवलेंथ. आता ही वेवलेंथ काय एक प्रकारची लेंथच आहे, म्हणजे डिस्टन्सच आहे, पण लेंथ कुणाची, वेवची. वेवच्या लेंथला आपण काय म्हणतो, वेवलेंथ. समजतंय. मग इथं बघा ही वेव आहे, ही वेव इथे ट्रॅव्हल होते, म्हणजे वेवचं काय होते, डिस्प्लेसमेंट होते. वेवची लेंथ काहीतरी असणार आहे. ही छोटीशी वेव, त्याची काहीतरी लेंथ आहे, ही काहीतरी लेंथ आहे, ही काहीतरी लेंथ आहे, लेंथ भारी होते. आणि मी काय म्हटलेलं आहे बघा, इथून इथंपर्यंत ही काहीतरी आहे कंप्लीट वेव. पार्टिकलला एक वेव कंप्लीट करण्यासाठी किंवा पार्टिकल एक वेव कंप्लीट करण्यासाठी जे डिस्टन्स ट्रॅव्हल करतो त्या डिस्टन्सलाच आपण काय म्हणायचं आहे, वेवलेंथ. म्हणजे डेफिनेशन काय असणार आहे, द डिस्टन्स covered by the particle, the distance covered by the particle to complete one wave is called its wavelength. Okay, is called its wavelength. पार्टिकलला एक वेव कंप्लीट करण्यासाठी जे डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, वेवलेंथ, लॅम्बडा. हे काय असणार आहे, एक वेव डिस्टन्स काय असणार आहे, वेवलेंथ. हे काय असणार आहे म्हणून, हाफ वेव. हाफ वेवला काय असणार आहे डिस्टन्स, हाफ वेवलेंथ, लॅम्बडा बाय 2. समजते, हाफ वेवलेंथ, फुल वेवलेंथ. पार्टिकलला एक वेव कंप्लीट करण्यासाठी जे डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागतं त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, वेवलेंथ. ओके, आता वेवलेंथ काय आहे, एक लेंथच आहे, त्यामुळं वेवलेंथचं युनिट पण काय असणार आहे, युनिट ऑफ वेवलेंथ काय असणार आहे म्हणून, लेंथ मीटरमध्येच. और आपण वेवलेंथ अँगस्ट्रॉंग युनिटमध्ये पण मोजतो. अँगस्ट्रॉंग युनिट हे पण एक युनिट आहे बाळांनो वेवलेंथचं. त्याला सिम्बॉल काय देतो आपण, A0, अँगस्ट्रॉंग युनिट. ओके, म्हणजे जी वेवलेंथ आपण मीटरमध्ये मोजतोच, पण बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, बऱ्याच ठिकाणी वेवलेंथ जी आहे ती अँगस्ट्रॉंग युनिटमध्ये दिली जाते. म्हणजे समजा 5692 अँगस्ट्रॉंग युनिट ही एका वेवची वेवलेंथ आहे असं म्हणतो आपण, अँगस्ट्रॉंग युनिट. मग आता अँगस्ट्रॉंग युनिट पण काय आहे, वेवलेंथचंच युनिट आहे, आणि मीटर पण काय आहे, वेवलेंथचंच युनिट आहे. मग मीटर आणि अँगस्ट्रॉंग याच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर काय रिलेशन असणार आहे बघा, तर 1 अँगस्ट्रॉंग युनिट म्हणजेच काय असणार आहे, 1 × 10⁻⁻10 मीटर इतकं असणार आहे. ओके, किंवा 1 अँगस्ट्रॉंग युनिट म्हणजेच काय असणार आहे, 1 × 10⁻⁸ सेंटीमीटर असणार आहे. समजते, म्हणजे ही जर काय वेवलेंथ असेल, ही वेवलेंथ किती, 5692 अँगस्ट्रॉंग युनिट. ही वेवलेंथ तुम्हाला मीटरमध्ये सांगायची असेल तर कसं लिहिणार मीटरमध्ये, तर मीटरमध्ये कन्वर्जन कसं करायचं आहे, अँगस्ट्रॉंगचं मीटरमध्ये 10⁻10 मल्टिप्लाय, म्हणजे 5692 × 10⁻10 मीटर. ही व्हॅल्यू म्हणजेच काय, ही व्हॅल्यू कन्वर्जन फक्त केलेलं आहे. ओके, अँगस्ट्रॉंग युनिट अँड मीटर बोथ आर दी युनिट ऑफ वेवलेंथ. ओके, हे समजा, हे समजून घ्या बाळांनो वेवलेंथ कशाला म्हणायचं आहे, वेवलेंथ. ओके, नेक्स्ट डेफिनेशन. वेवलेंथ झाल्यानंतर काय आहे, तर ती म्हणजेच काय, वेलॉसिटी. नेक्स्ट काय असणार आहे, वेलॉसिटी किंवा वेव वेलॉसिटी म्हणतो आपण त्याला, वेलॉसिटी ऑफ वेव किंवा वेव वेलॉसिटी. वेव वेलॉसिटी किंवा फक्त वेलॉसिटी, सिम्बॉल आहे V. ओके,
आता व्हेलॉसिटी म्हणजेच काय, डिस्टन्स अपॉन टाईम, बरोबर ना. इथं आता काय करायचं आहे, पार्टिकल एक वेव डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल पर युनिट टाईम, तर त्या वेवच्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणणार आहोत, वेव व्हेलॉसिटी. समजते काय म्हणायचं इथे बघा, दी डिस्टन्स कवर्ड बाय दी वेव, द डिस्टन्स कवर्ड बाय दी वेव पर युनिट टाइम is called its wave velocity. वेव जी डिस्टन्स ट्रॅव्हल करते विथ रिस्पेक्ट टू टाईम त्यालाच आपण काय म्हणतो, वेव व्हेलॉसिटी. कळते का. व्हेलॉसिटी म्हणजेच काय, डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाईम. वेव व्हेलॉसिटी म्हणजेच काय, डिस्टन्स कवर्ड बाय द वेव विथ रिस्पेक्ट टू टाईम. समजतंय. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असणार आहे, तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम. ओके. आता आपण थोडंसं मॅथमॅटिकली पुढे जायचं आहे. आता इथं काय करूया, आपण व्हॅल्यू पुट करूया. ओके. आता व्हेलॉसिटी जी आहे ना, ही व्हेलॉसिटी आपण एक पर्टिक्युलर डिस्टन्स घेऊया या वेवमध्ये. ओके. आता वेव ट्रॅव्हल होते ना, ही वेव ट्रॅव्हल होते, वेवचं काय होतं आहे, वेवचं डिस्प्लेसमेंट होतं आहे. ओके. मग इथं बघा, इथून वेव ट्रॅव्हलला स्टार्ट झाली आणि इथून वेव इथं येऊन थांबली. म्हणजे या वेवनं काय झालेलं आहे, एक वेव कंप्लीट केली ना, त्या पार्टिकलनं एक वेव कंप्लीट केलेला आहे. मग एक वेव कंप्लीट करण्यासाठी त्यानं डिस्टन्स किती कवर केलेला आहे, हे डिस्टन्स किती आहे बाळांनो, हे डिस्टन्स असणार आहे लॅम्बडा. बरोबर. म्हणजे डिस्टन्स जर काय एक वेव असेल, एक कंप्लीट वेव, तर वेवलेंथ डिस्टन्स काय असणार आहे, त्याला आपण म्हणूया वेवलेंथ म्हणूया. डिस्टन्सच्या ठिकाणी काय आलं, वेवलेंथ. समजते ना. एक कंप्लीट वेव म्हणजे डिस्टन्स किती असणार आहे, वेवलेंथ, इट्स वेवलेंथ अपॉन. हां. आता एक कंप्लीट वेव ट्रॅव्हल करण्यासाठी त्या पार्टिकलला किती टाईम लागणार आहे, एक कंप्लीट वेव ट्रॅव्हल करण्यासाठी त्या पार्टिकलला टाईम किती लागणार आहे, कॅपिटल टी, म्हणजेच पिरियड, पिरियॉडिक टाईम. म्हणजे टाईमच्या ठिकाणी मी काय लिहितो आहे, टाईमच्या ठिकाणी मी काय लिहितो, पिरियड. ओके. पिरियॉडिक टाईम टू कंप्लीट वन वेव. एक वेव कंप्लीट करण्यासाठी जो टाईम लागतो त्याला आपण काय म्हणतो, पिरियड. वेवलेंथ अपॉन पिरियड. ओके. सो सिम्बॉल काय असणार, व्ही इज इक्वल टू वेवलेंथचा सिम्बॉल काय, लॅम्बडा अपॉन कॅपिटल टी. हा फॉर्म्युला आला इक्वेशन नंबर 1 किंवा हा फॉर्म्युला फर्स्ट. 1 अपॉन टी म्हणजेच काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी ना. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय म्हणा नो, रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाईम, हे बघितले आपण. मग 1 अपॉन टीच्या ठिकाणी मी काय पुट करतो, एन, म्हणजे काय येईल, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. हा देखील एक फॉर्म्युला तुम्हाला मिळाला इन दी फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी. इक्वेशन नंबर 2. वेलॉसिटी इन दी फॉर्म ऑफ पिरियडिक टाईम, वेलॉसिटी इन दी फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी. व्ही इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी किंवा व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. हे दोन्ही फॉर्म्युले कोणाचे असणार आहेत, वेव व्हेलॉसिटीचे. वेअर कॅपिटल टी इज पिरियडिक टाईम, लॅम्बडा इज द वेवलेंथ अँड एन इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट वेव. ओके. फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट वेव. समजतंय. वेव व्हेलॉसिटी म्हणजे काय, डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट. आता वेव व्हेलॉसिटी, आता व्हेलॉसिटी म्हटलं की युनिट काय असणार आहे, व्हेलॉसिटी म्हणजे युनिट काय असणार आहे, युनिट इज मीटर पर सेकंड है ना. डिस्टन्स अपॉन टाईम, मीटर पर सेकंड. ओके. मीटर पर सेकंड इज द युनिट ऑफ व्हेलॉसिटी. ओके. समजतं एवढं. इथं आपण थांबूया. याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करायचा आहे. थँक्यू.